हॅलो अँड वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. तर आज संडे होता, मला हेअर वॉश करायचा होता आणि बाथरूम पण मला क्लीन करायचं होतं. तर मी काय केलं, केसांना मस्त तेल लावून दिलं, लावून घेतलं. नंतर काय केलं, वॉशरूम साफ करायला आली. संडेच्या दिवशी आपण जनरली केस धुतो आणि तोच दिवस असतो आपला आरामाचा आणि त्याच दिवशी आपण केस धुतो. मंडेला वगैरे तर आपण काही थोड्या गोष्टी पाळत होतो, आपण केस वगैरे काही धुवत नाही. तर मग वॉशरूम पण साफ केलं, सिंक वगैरे सगळं खराब झालं होतं, तर सगळं साफ करून घेतलं. आणि काय होते मैत्रिणींनो, की आपण म्हणतो वीकेंड आणि सुट्टीचा दिवस, पण असं काही आपल्याला सुट्टीचा दिवस नसतोच. त्या दिवशी आपण एक्स्ट्राचे कामं जे आहे ते काढतच असतो. कारण मग छोटं बाळ वगैरे आहे, तर नंतर करू देईन, नाही करू देईन, होईल, नाही होईल मॅनेज, तर आपण त्या विचाराने जास्तचे कामं करून घेत असतो. केस वगैरे धुवून घेतले, हेअर वॉश झाला, अंघोळ वगैरे झाली, देवाजवळ दिवा लावला, छान प्रसन्न वाटते देवपूजा केल्यावर. देवपूजा झाली. देवपूजा झाल्यावर आज मला डोसे करायचे होते. मी डोस्याचं बॅटर आहे ते भिजत टाकलं होतं. डोस्याचं भिजत टाकलं होतं आणि रात्रीच त्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं आणि छान फर्मेंट झालं होतं डोस्याचं. हा माझा कास्ट आयर्नचा तवा आहे. याला मी प्री सीझन करून ठेवलं होतं, पण हा बरेच दिवसाचा ठेवून असतो. तेलकट आपण त्याला सीझन करून ठेवतो, तर त्याचा थोडा तेलकट वास येते. तर मग मी त्याला आधी वॉश करून घेतलं बाहेर काढून. त्याला ड्राय होऊ दिलं आणि ड्राय झाल्यावर परत त्याला ऑइलिंग करून त्याला छान तापवलं. तापवल्यानंतर त्याला परत थंड केलं आणि परत त्याला तापवलं, कारण आता मला त्याचे डोसे करायचे होते. तर परत आता मी इथे त्याला सीझन केलं आणि आता याच्यावर एवढे छान डोसे होतील ना, खूपच छान डोसे होतात. एकदम क्रिस्पी डोसे या कास्ट आयर्न तव्यावर होतात. आणि मैत्रिणींनो, वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून हा तवा आपण घेऊ शकतो. हा मी ॲमेझॉनवरून घेतला होता. याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. तर मी घेतला होता असा वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून. म्हणजे आपण नॉनस्टिक जे आहे ते वापरतो. नॉनस्टिक वापरल्याने त्याचं जसा जसा तो तापतो आणि जसं जसं त्याच्यावरचं जे आवरण आहे जे ते निघत जाते, जसं आपल्या पोटामध्ये जाते, तर त्याच्यामुळे पण आपल्याला रोग वगैरे होऊ शकते. पण हा जो तवा आहे, हा जसा जसा जुना होईल, जसं जसं आपण याला सीझन करून ठेवू, तसं तसं काय होईल, हा तवा एकदम चांगला होईल आणि आपल्या पुढची पिढी पण वापरेल एवढा हा तवा उपयोगी ठरतो. म्हणून आपण एकदाच घ्यायची वस्तू, पूर्ण त्याची डिटेल माहिती घेऊन आपण वस्तू घ्यायची असं मला वाटते. डोश्यासोबत लागणारी चटणी आणि जी बटाट्याची चटणी आपण डोश्यासोबत खातो, ती चटणी मी बनवून घेतली होती. पण सांबार काही आम्हाला एवढं आवडत नाही आणि बटाट्याची चटणी जरी असली आणि ही जी चटणी आहे जी डोस्यासोबत खातो ती जरी असली ना, तरी आमचं काम होऊन जातं. तर मी काही सांबार वगैरे बनवला नव्हता. आणि तुम्ही बघू शकता किती छान डोसे एकदम अलगद हाताने माझ्या ते डोसे निघाले आणि एकदम क्रिस्पी डोसा या तव्यावर झाला आहे. खूप छान डोसा आणि कलर पण एवढा छान आला होता. एकदम गोल्डन कलर आहे. मार्केटपेक्षा छान डोसा झाला होता आणि टेस्ट पण खूप छान झाला होता. तर दुपारचं असं रुटीन माझं झालं आणि आम्हाला डोसे खाता खाता आणि करता करता 2 वाजले. खूप लेट झालं. मग दुपारी थोडा आराम वगैरे केला, चहा वगैरे घेतला. मग म्हटलं कपडे प्रेस करून घेते. कपडे प्रेस केले. तसं तर बाहेर जायचं होतं आज, पण बाहेर जाणं काही झालंच नाही आमचं. आज सगळं लेट झालं आणि बाहेर जायचं म्हटलं की थोडं लवकर निघावं लागतं, की जेणेकरून आपलं लवकर घरी येणं होईल. पण असं काही झालं नाही. म्हटलं चला, हृदयाचे पप्पा जेवढा वेळ शेविंगला जाऊन आले, त्यांचं सकाळी काही जाणं झालं नाही शेविंगला, तर ते दुपारी गेले होते 4 वाजताच्या दरम्यान. तर मी तेवढ्या वेळात त्यांचे ते जे 3 शर्ट आणि 1 टी-शर्ट होती ते प्रेस करून ठेवून दिली. आणि त्यांचं कसं आहे, त्यांना रोज जरी शर्ट आपण प्रेस करून असले आणि कपाटात लावून असले, तर ते रोजचं एक शर्ट घालतील असं त्यांचं आहे. त्यांना नवीन नवीन कपडे पाहिजे असते आणि आमचा याच्यामुळे एवढा वाद होतो आणि एवढे मला कपडे निघतात प्रेस करायला. मी हप्त्यातून 2दा प्रेस करायला घेते. आणि कपडे धुवायचं म्हटलं की म्हणजे मला स्वतःच कपडे धुवा लागतात. मशीन वगैरे काही असं आहे नाही. तर खूप कपडे होऊन जातात, हृदयाचे, माझे आणि त्यांचे, आणि दोघांचं म्हटलं तरी कामं भरपूर निघतात. बाळाचं करावं लागतं.
तर कपड्यांसाठी आमचं खूपच हे होतं. तर त्यांचं मी मागच्या म्हणजे हप्त्यामध्ये 2दा करते. तर आता 2-3 दिवसाआधीच मी 4 शर्ट प्रेस करून ठेवले होते. तर त्यांनी परत आता हे 3 शर्ट आणि 1 टी-शर्ट काढली आहे. माझ्यासाठी प्रेस करायला, "घे, कर प्रेस." आणि त्यांचं कसं आहे, ते पण आता आज प्रेस करत होते. मी त्यांना जर म्हटलं असतं, "तुमचे कपडे तुम्ही प्रेस करा," तर होत होतं. पण आता मला थोडं बाहेर जायचं होतं. मला काही वस्तू घ्यायच्या होत्या. बाहेर जायचं असल्यामुळे मी काय केलं, ते शेविंगवरून येतील 20-30 मिनिटामध्ये. तोपर्यंत म्हटलं माझे कपडे प्रेस करून होऊन जाईल. आता मी एवढी एक्सपर्ट झाली आहे ना कपडे प्रेस करण्यामध्ये. एवढे कपडे मी प्रेस केले आहे लग्न झालं तेव्हापासून. आधी तर आपण काही करत नाही आणि मग नंतर आपल्यावर जेव्हा वेळ येते, तर सगळं आपण अशा गोष्टी शिकतो. आता आणि थोड्या थोड्या ट्रिक्स वापरून मी प्रेस कपड्यांना कशी करायची आणि कशा सोप्या ट्रिक्सने आपण सोप्या पद्धतीने आपण लवकरात लवकर आणि चांगले कपडे प्रेस करू शकतो. हा देखील एक व्हिडिओ मी एका व्लॉगमध्ये तो डिटेल सांगितला आहे. तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर तुमच्या हाताच्या उजव्या साईडने मी तुम्हाला तो व्लॉग टॅग करेल एंड स्क्रीनमध्ये. तर तुम्ही नक्की तो व्लॉग तिथे जाऊन बघा. तर मग ही जी टी-शर्ट आहे, ही टी-शर्ट पण प्रेस करून घेतली. एक वूलन म्हणून ऑप्शन असते प्रेसमध्येच. बाकी जे शर्ट आहे ते कॉटनवर करते आणि टी-शर्ट वगैरे, स्वेटशर्ट वगैरे आहे ते सगळे वूलनच्या ऑप्शनवरून मी प्रेस करून घेते. कपडे माझे प्रेस झाले. मला आता बाहेर पण जायचं होतं. मग थोडं मला सामान घ्यायचं होतं. मला ॲक्च्युली सिरॅमिकची कुंडी घ्यायची होती तुळशीसाठी. बरेच दिवस झाले म्हटलं घेऊ, पण ते काही होतच नव्हतं आणि मला अशा दिसत पण नव्हत्या. मी जेव्हा पण मार्केटमध्ये जात होती, पण असं मला दिसल्याच नाही, की मी दिसल्या असत्या ना, तर मी घेऊन घेतली असती एखादी कुंडी, पण मला दिसल्याच नाही. तर मग मी काकूंना विचारलं. काकू म्हटलं, "इथे कुठे मिळतात?" तर त्यांनी मला एक ॲड्रेस दिला. पण मी त्या ॲड्रेसवर जाऊन विचारलं, त्या दादांना विचारलं, "दादा, सिरॅमिकच्या कुंड्या आहेत का तुमच्याकडे? तुमच्याकडे सगळ्या मातीच्याच कुंड्या दिसतायत." तर ते म्हणत होते की 11 ते 12 तारखेला येईल. आता 11-12 तारखेला त्यांच्याकडे कुंड्या येईल तशा सिरॅमिकच्या. पण आता माझं पण जाणं झालं पाहिजे. नाही जाणं झालं तर हृदयाचे पप्पा आणतीलच. पण कसं असते मैत्रिणींनो, आपल्या घरात काही आणणं तर हवं आपण, तर चांगलं बघून चॉईस करून आणायला आपल्याला आवडते. तर इथे खूप छान कुंड्या होत्या मातीच्या. पॉट पण होते छान-छान आणि झाडं तर एवढे सुंदर होते. असं वाटत होतं, की सगळे झाडं घरी घेऊन जावं. कारण गॅलरी एवढी छोटी आहे आणि एकच गॅलरी आहे. तर हे झाडं मला ट्रायंगल हार्ट्सचं मला खूप आवडलं होतं आणि हे असं छान आहे. हे असं लोंबतं खाली, तर खूप छान वाटत होतं. हँगिंग प्लांट मला घ्यायचं होतं. आर्टिफिशियल प्लांट घेण्यापेक्षा मला हे असे जे प्लांट आहे खूप छान वाटतात. त्याने आपल्या घरातलं एअर प्युरिफाईंग पण होते आणि चांगलं राहते. ऑक्सिजन म्हणून आपण हे लावू शकतो आणि प्लास्टिक घरात आणण्यापेक्षा असे प्लांट कधी पण चांगले असं मला वाटते. तर मी याच्यासाठी जागा शोधत होती, कुठे ठेवू? मी आधी असंच ठेवून दिलं. मग ती मागची भरणी मला काही चांगली वाटत नव्हती, तर मी ती उचलली आणि परत मी हे प्लांट जे आहे तिथे ठेवलं. आणि माझा असा विचार होता, हे प्लांट जर वाढलं तर हे याचे हँगिंग म्हणजे खूप छान दिसेल, हे असे लोंबतं आणि खाली येईल आणि छान वाटेल. पण मग माझ्या लक्षात आलं, तर खाली येईन छान दिसेल, हां ठीक आहे. पण नंतर ते जे आहे वॉर्डरोब, ते उघडायच्या वेळेस, काढायच्या वेळेस ते झाड तुटेल. म्हटलं अरे बघूया आता दुसरं जागा कुठे आहे ते शोधूया. तर हे जे आहे मी हे घरीच बनवलं आहे. वरचं जे आहे तर हृदयाला जे वापरायचं ॲम्पूल भेटलं होतं ते आहे आणि खालचं जे आहे तिचं ते बबल मेकर असतं ना, ते आहे. मग घरी आल्यानंतर ती कुंडी कुठे मॅनेज करायची ते बघून ठेवून दिलं. मग दिवा लावला देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावला. छान प्रसन्न वाटते दिवा वगैरे लावला तर 2 टाईम. आणि मग बघा तुम्ही ही कुंडी म्हणजे यात कुंडीचा कलर पण उडाला आहे तुळशीच्या कुंडीचा. पण तुळशी एकदम छान आहे, हिरवीगार आहे. मला आता ही भीती वाटत आहे, की जर मी आता तुळशीची रिपॉटिंग केली, आता उन्हाळा आहे, माझी तुळशी नको वाळून जायला, मला ही पण भीती वाटत आहे. तर बघूया आता लवकरात लवकर जर त्या भैय्यांनी पॉट अवेलेबल करून दिला, तर मी रिपॉटिंग करीन. नाही तर डायरेक्ट पावसाळ्यातच आता माझ्या तुळशीची मी रिपॉटिंग करणार आहे. तर काय केलं, मग सकाळची जी
आलूची भाजी होती, डोस्यासोबत केली होती. तर ती वाचली होती, थोडी जास्तच झाली होती. तर मी काय केलं, त्याच्यामध्ये पीठ थोडं बेसन पीठ मिक्स करून ना त्याचे पराठे केले आणि त्याच कास्ट आयर्नच्या तव्यावर मी पराठे केले, कारण आम्हाला क्रिस्पी पराठे खूप आवडतात. मग काय हृदयाचं सुरू होतं, मला डोसा पाहिजे म्हणून. तिने सकाळी डोसा खाल्ला होता, छान वाटत होता तिला, पापडसारखा क्रिस्पी क्रिस्पी. तर तिच्यासाठी मग मी एक बॅटर ठेवलंच होतं मी, तर तिच्यासाठी एक डोसा करून दिला. तुम्ही बघू शकता किती इझिली निघाला आणि किती छान झाला पापडसारखा. आणि हृदयाला तर एवढे आवडले डोसे, तर खूपच आवडले तिला. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? मला छान छान कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. चला तर मग, बाय बाय.